थांब साल थांब एक मिनिट हा क्वेश्चन वाचा. दर साल व्हॉट 8% दराने रुपये 6,700 मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने किती रुपये रास होईल? मग सर आपल्याला आपल्याला विचारलंय, थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, मी तुला विचारतो ते सांग मला. आपल्याला विचारलंय काय, किती रुपयाचे रास होईल. आपल्याला विचारले काय, रास त्याला आपण म्हणतो अमाऊंट. आपल्याला काय विचारलंय वेदांश, अमाऊंट विचारलंय, रास विचारलंय, बरोबर. ओके, मग आता हा गिवन काय दिले मला सांग. हा सर शेकडा दर साल सर दर ओके, हा दर दिला, व्हेरी गुड. आणि हा काय दिलाय, मुद्दल ओके प्रिन्सिपल दिलाय आपल्याला. ओके चला, मुद्दल, ओके सॉरी मुद्दल, ठीक आहे. आणि हा काय दिलाय, काळ काळ, कालावधी, काळ एकच. ओके ठीक आहे, काळ दिलाय, ठीक आहे. बघा आता मग आपल्याकडे सूत्र आहे. आता या सूत्रानुसार आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल, रास काढण्यासाठी. इकडे बघ, मला सांग, जे बोलले ते सांग. रास काढण्यासाठी आपल्याला काय लागतं रे बाळा, सांग. रासचं सूत्र सर सांग मला. सर प्रिन्सिपल प्लस आपलं काय इंटरेस्ट. बरोबर, बरोबर, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, बरोबर. बरोबर, म्हणजे रास अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल प्लस काय इंटरेस्ट, म्हणजे आय देतो. ओके, म्हणजे बरोबर, हे तुझं बरोबर. पण तुला माहिती आहे हे प्रिन्सिपल माहिती आहे, म्हणजे मुद्दल तुला माहिती आहे, पण आपलं तुला काय माहिती नाही, हे माहिती नाही. क्वेश्चन मार्क. तर हे पहिल्यांदा फाइंड सर आउट करावं लागणार, बरोबर. सर मग आपल्याला सिंपल ओके, इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ओके मुदत बरोबर, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, बरोबर. आपण सरळ व्याज, त्याला व्याज काढ, सरळ व्याज, बरोबर. काय सूत्र, म गुणिले द मुदत गुणिले भागिले 100. चला, मुद्दल किती आहे, 660 आहे ना. 600 6,600 8 इंटू कालावधी किती आहे, 4. ओके, भागिले 100, 100. बरोबर का रे? हे दोन येस शून्य कटले, सर. दोन हे झिरो दोन शून्य कट कटले. 2 झिरो. 66 66 8 मल्टिप्लाय बाय 8 ओके, मल्टिप्लाय बाय 4. सांग रे 66 याचं उत्तर. सर मी मल्टिप्लाय बाय 8, 66 मल्टिप्लाय बाय 32 केलं. 8 4 चा 32. 12, 8 4 32. चला, 66 इंटू 32. ओके, किती आलं. सर 2,112. चला, 2112 हा काय मिळाला, व्याज. सर मग ओके, आपल्याला दोन हजार रासचा एकशे फॉर्म्युला वापरावा लागल. ओके, रासचं सूत्र खाली लिहिलेलं आहे आपण. आपला मुद्दल किती आहे, 6,6,600. ओके, प्लस व्याज किती आहे, 2,112. ओके, बरोबर किती, चला. सर आन्सर आहे 8,712. ओके, आन्सर आहे 8,712. याची बेरीज करा, सगळ्यांचं बरोबर आहे की त्याचं सांगायचं सगळ्यांनी, रास. बरोबर, पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं, बोला, सगळ्यांना समजलं का.